देवाचा दाविदाबरोबर करार. शौल इस्रायलचा पहिला राजा. इस्रायल लोकांना पाहिजे तसा दिसायला सुंदर व उंच होता. काही वर्षे शौलाने इस्रायलवर राज्य केले, पण नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मोडली. म्हणून देवाने त्याच्या जागेवर दुसरा माणूस राज्य करण्यासाठी निवडला. देवाने शौलानंतर दावीद नावाच्या एका इस्रायल नवतरुण मुलाला राजा होण्यासाठी निवडले. दावीद हा बेथलेहेम नगरीतला एक मेंढपाळ होता. आपल्या पित्याचे मेंढरे राखत असताना दाविदाने बऱ्याचदा मेंढरावर हल्ला करणाऱ्या सिंह आणि अस्वलीला मारून टाकले होते. दावीद हा खूप नम्र व देवाला भिणारा नीतिमान माणूस होता. दावीद एक महान योद्धा व पुढारी बनला. दाविदाने लहान वयातच गल्ल्यात नावाच्या राक्षसरूपी माणसाबरोबर युद्ध केले. गल्ल्यात एक शिक्षित, बलाढ्य व 3 मीटर उंचीचा माणूस सैनिक होता, पण देवाने दाविदाची मदत केली व त्याच्याकडून गल्ल्यातचा वध केला व इस्रायल लोकांना सोडवले. त्याच्यानंतर दाविदाने इस्रायलच्या शत्रूवर बऱ्याचदा जय मिळवला. त्यामुळे इस्रायल लोकांनी त्याची प्रशंसा केली. लोक दाविदाची प्रशंसा करत असता शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने बऱ्याचदा त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, पण दावीद स्वतःला शौलापासून लपवत होता. एकदा शौल दाविदाला मारण्यासाठी शोधत होता. दावीद लपलेल्या गुहेमध्ये शौल गेला, पण शौलाला तो दिसला नाही. दावीद शौलाच्या अगदी जवळ होता व तो त्याला मारू शकत होता, पण त्याने तसे केले नाही. पण त्याने शौलाच्या कपड्याचे एक काठ कापला व हे दाखवले की राजा होण्यासाठी तो शौलाचा वध करणार नाही. नंतर शौल युद्धात मेला आणि दावीद इस्रायलचा राजा झाला. तो खूप चांगला राजा होता आणि लोक त्याच्यावर खूप प्रेम करत होते. देवाने दाविदाला आशीर्वादित केले व तो सफळ झाला. दाविदाने बरेच युद्ध केले व देवाने त्याला इस्रायलच्या शत्रूवर विजय मिळवून दिला. दाविदाने येरुशलेम जिंकले व तिला आपली राजधानी बनवले. दाविदाच्या काळात इस्रायल शक्तिशाली व श्रीमंत राष्ट्र बनले. दाविदाला एक मंदिर बांधायचं होतं, ज्याच्यात सर्व इस्रायली लोक देवाची आराधना व अर्पण करू शकतील. जवळपास 400 वर्ष इस्रायली लोक मोशेने तयार केलेल्या दर्शन मंडपासमोर देवाची आराधना व अर्पणे आणत. पण देवाने नाथान संदेशाच्या द्वारे दाविदाला सांगितले की तू युद्धाचा माणूस आहेस, त्यामुळे तू मंदिर बांधू शकणार नाहीस. तुझा मुलगा ते मंदिर बांधेल, पण मी तुला खूप आशीर्वादित करेन. तुझ्याच पिढीतील एक व्यक्ती माझ्या लोकांवर राज्य करेल. सदा सर्वदा राज्य करणारा दाविदाच्या वंशातला एकच माणूस म्हणजे मसीहा, हा देवाचा निवडलेला अभिषिक्त जगातील सर्व लोकांना त्यांच्या पापापासून सोडवणार. दाविदाने हे शब्द ऐकल्यावर देवाचा धन्यवाद केला व त्याची प्रशंसा केली, कारण देवाने त्याला हा सन्मान व अनेक आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते. देव हे अभिवचने कधी पूर्ण करेल याविषयी दाविदाला काहीच माहिती नव्हतं. पण मसीहा येण्याच्या पहिले इस्रायली लोकांना जवळपास 1000 वर्ष त्याची वाट बघावी लागली. दाविदाने विश्वासूपणे व न्यायाने बरेच वर्ष राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले. पण त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुद्ध मोठे पाप केले. एका दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना त्याने आपल्या राजवाड्यातून एक सुंदर बाई आंघोळ करताना पाहिली. तिचे नाव बत्शेबा होते. दुसरीकडे पाहण्याऐवजी दाविदाने त्या बाईला बत्शेबा आपल्याकडे आणण्यासाठी कोणाला तरी पाठवले. तो तिच्या जवळ झोपला व तिला तिच्या घरी पाठवून दिले. काही काळानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविदास कळविला. बत्शेबाचा नवरा उरिया हा दाविदाचा शूरवीर सैनिक होता. दाविदाने उरियास युद्धापासून परत बोलावले व आपल्या पत्नीसोबत राहण्यास सांगितले. पण दुसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे चांगले नाही असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे दाविदाने उरियास परत युद्धासाठी रवाना केले व सेनापतीला सांगितले की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरियाला नेमावे, म्हणजे उरिया युद्धात मारला जाईल. उरिया मेल्यावर दाविदाने बत्शेबाशी लग्न केले. नंतर तिने दाविदाच्या मुलाला जन्म दिला. दाविदाने केलेल्या पापाबद्दल देवाचा राग भडकला व त्याने नाथान संदेशाच्या द्वारे दाविदाचे पाप किती दुष्ट आहे हे त्याला दाखवले. दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्याला क्षमा केली. नंतर मरेपर्यंत दाविदाने अगदी कठीण प्रसंगात पण देवाच्या आज्ञा पाळल्या. पण पापाची शिक्षा म्हणून दाविदाचा मुलगा मेला. दाविदाच्या उरलेल्या दिवसात त्याच्या जीवनात व कुटुंबात भांडणे होत गेली व त्याचे सामर्थ्य पण खूप कमी झाले. जरी दावीद देवाशी विश्वासू राहू शकला नाही, तरी पण देव आपल्या वचनाविषयी दाविदाशी विश्वासू राहिला. नंतर दावीद व बत्शेबा यांना आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव त्यांनी शलोमोन ठेवले.